इंडिया विरुद्ध श्रीलंका. दीप्ती शर्माने या सामन्यात एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जे आतापर्यंत जगात कोणालाही जमलं नाही ते दीप्तीने करून दाखवलं आहे. दीप्तीने नेमकं काय केलं तरी जाणून घेऊया. दीप्ती शर्माच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कारण दीप्ती शर्माने अशी कामगिरी करून दाखवली आहे जी जगभरात कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत करता आली नाही. दीप्ती शर्मा ही भारताच्या विजयाचा चेहरा ठरत आहे. फक्त 1-2 नाही तर सातत्यानं सर्व सामन्यात ती दर्जेदार कामगिरी करते आणि विजयाचा मोठा वाटा उचलते. दीप्ती शर्माने वन डे वर्ल्ड कपमध्येही सातत्याने दिमागदार कामगिरी केली होती. त्यामुळेच सर्वोत्तम खेळाडूही ठरली होती. दीप्तीने आता श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही नेत्रदीपक कामगिरी केली असून एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आता आपल्या नावावर केला आहे. दीप्ती शर्मा या सामन्यात गोलंदाजी करायला आली तेव्हा श्रीलंकेचा संघ भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होता. पण श्रीलंकेच्या संघाला यावेळी सुरुंग लावला तो दीप्ती शर्माने. कारण दीप्ती शर्माने श्रीलंकेची कर्णधार चमीरा अट्टापट्टूला बाद केले आणि भारताला पहिली विकेट मिळवून दिली. श्रीलंकेचा संघ या सामन्यात कमबॅक करण्याच्या तयारीत होता. कारण श्रीलंकेची कविशा दिलहारी धमाकेदार फटकेबाजी करत होती. दिलहारी जर जास्त काळ टिकली असती तर तिने मोठी खेळी साकारली असती तर श्रीलंकेला धावाचा डोंगर उभारता आला असता. पण यावेळी दीप्तीने तिला बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर दीप्तीने मलेशिया शहानीला बाद केले आणि आपली तिसरी विकेट मिळविली. या सामन्यात तिसरी विकेट्स मिळवत तिने वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. कारण T20 आणि वन डे क्रिकेटमध्ये 150 विकेटचा पल्ला गाठणारी ती जगातील पहिलीच खेळाडू ठरली आहे. शेफालीने यावेळी फक्त वर्ल्ड कप रचला नाही तर भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. काही वेळा खेळाडू वर्ल्ड कप रचतात पण त्यांचा संघ विजय मिळवू शकत नाही. पण दीप्तीच्या वर्ल्ड रेकॉर्डसह भारताने विजयही साजरा केला.